नमस्कार. आज सायंकाळी 5 वाजताच्या उजनी आणि वीर धरणाच्या अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. नीरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. उजनी मध्यरात्री प्लसमध्ये आलेलं होतं आणि आज सकाळपासून उजनीचा पाणीसाठा उपयुक्त पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढतो आहे. थोडासा विसर्ग जो आहे तो उजनीचा येणारा कमी होत चाललेला होता. मात्र पुन्हा आनंदाची बातमी आहे, दौंडचा विसर्ग जो आहे तो वाढायला सुरुवात झालेली आहे. तर आज सायंकाळी 5 वाजताच्या अपडेटनुसार उजनीचा पाणीसाठा जो आहे तो प्लसमध्ये 15.66% इतका उजनीचा झालाय. हा पाणीसाठा सकाळी आपण पाहिलं त्यावेळी 4.90% इतका होता. म्हणजे 11 तासामध्ये त्या ठिकाणी 11% उजनीचा पाणीसाठा जो आहे तो मागच्या वाढलेला आहे. तर दौंडमधून येणारा जो विसर्ग आहे तो दुपारी 2 वाजता 82,000 क्युसेक्स पर्यंत कमी झालेला होता. त्यामध्ये आता पुन्हा वाढ होताना दिसते आहे आणि तो सध्या 91,787 क्युसेक्स म्हणजेच 92,000 क्युसेक्सनं पाणी जे आहे ते उजनीमध्ये येत आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, कारण खडकवासला धरणामधून कालपासून मुठा नदीमध्ये जो विसर्ग केला जात होता तो विसर्ग पोहोचायला सुरुवात झालेली असणार आहे. 27,000चा विसर्ग खडकवासला धरणातून केलेला होता. तर नीरा खोऱ्यामधलं जे वीर धरण आहे ते सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरण्याकडे वाटचाल करत आहे आणि पूर नियंत्रणासाठी त्यामधून सोडलेला जो विसर्ग आहे त्यामध्ये सायंकाळी 6 वाजता वाढ होणार आहे. 6,037 क्युसेक्सचा एकूण विसर्ग हा वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये होणार आहे. हा विसर्ग माळशिरस तालुक्यातील नीरा नरसिंहपूर या ठिकाणी भीमा आणि नीरा नदीचा जो संगम आहे तिथून भीमा नदीमध्ये मिसळत असतो. त्या ठिकाणी पाणी यायला थोडासा वेळ लागणार आहे, मात्र भीमेला त्याचा फायदा होणार आहे. वीर मधून जर विसर्ग सुटत राहिला तर त्याचा फायदा भीमा नदीला होणार आहे. एकूणच अल निनोचा प्रभाव होता, दुष्काळाचं सावट अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र मागच्या 3-4 दिवसामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि जलवरदायीने असणारं उजनं मायनसच्या विळख्यातून प्लसमध्ये आलं. वीर धरणामधून विसर्ग सुटायला सुरुवात झाली. बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. वीर, उजनी आणि त्याच्या वरील धरणाच्या सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहताय एबी मराठी. नक्की फॉलो करा एबी मराठी.